बीड लोकसभेबाबत यंदा प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेच उमेदवार असण्याची अधिक शक्यता आहे। स्वतः पंकजा मुंडेंनी त्याबाबत संकेतही दिले। पाहूया हा रिपोर्ट। बीड लोकसभेत यंदा प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेच उमेदवार असण्याची चिन्ह आहेत। याआधी आपण प्रीतम मुंडेंची जागा घेऊन कधीच लढणार नाही असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडेंनी स्वतःच उमेदवारीबाबत संकेत दिले आहेत। मी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की कोणाला उचलून त्याच्या जागेवर मी बसणार नाही, भले मग ती माझी बहीण असो। प्रीतम 10 वर्ष खासदार राहिलेली आहे, एकदम तिला घरी बसून मी करावं असा निर्णय मी घेऊ शकत नाही, तो दुसरं कोणीही घेऊ शकत नाही। आणि असा निर्णय किंवा अशी चर्चा कुठेही माझी कोणत्याही पक्षाशी किंवा माझ्या पक्षाशी किंवा माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी झाली नाही, पण हा माझा निर्णय झालेला आहे। त्यांना मी कुठेही निवडणूक लढवीन जगात, दुसऱ्या देशात जाऊ, पण मी प्रीतम ताईंना उचलून काही निवडणूक लढणार नाही, हे मी स्पष्ट केलेलं आहे। आता ह्याची अंदाज तर मी नाही बांधू शकत, ह्याचा अंदाज वरिष्ठच डिक्लेअर करतील। पण माझ्या लोकांनी, या सर्व लोकांनी म्हणजे आमदार सुरेश धस आणि या बूथ प्रमुखांनी माझ्यासाठी काम केलंय। 2019 मध्ये केलंय, 14 मध्ये केलंय, अनेक वर्ष माझं काम केलंय आणि बूथ रचनेचा आढावा घेण्यासाठी मी आले। उमेदवार कोणी असेल बघू काय। मला लक्षात आलं, ट्यूब पेटली, अरे बाबा आपण पण माझीच आहेत ना, मी पण माझी पालकमंत्री आहे, त्या माझी ग्रामविकास मंत्री आहे। पुन्हा सुरेश धस 3 जिल्ह्याचे आमदार आहेत। आता 3 जिल्ह्याचे आमदार असं त्यांची स्टाईल, त्यांची बॉलिंग वेगळीच असते। पुन्हा आता ते आणि आजबे काका चांगलं आहे ना तुमचं, ते आणि आजबे काका दोघंही सत्ताधारीत, आपण माझी तोंडे साहेब। पण सगळ्या आजी लोकांनी माझी लोकांची काळजी घ्यावी, कारण तुमची आजी होण्यामध्ये माझी लोकांचा थोडा तरी खारीचा वाटा आहे। बीड लोकसभा हे नेहमीच चर्चेत राहते। या लोकसभेत गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी हे 6 विधानसभा येतात। गेल्या लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजपकडून प्रीतम मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणेंमध्ये सामना झाला। प्रीतम मुंडेंना 6,78,175 तर बजरंग सोनावणेंना 5,09,807 मतं पडली। मुंडेंचा 1,68,000 मतांनी विजय झाला। 6ही लोकसभांमध्ये प्रीतम मुंडे आघाडीवर राहिल्या होत्या। मात्र तरी यंदा प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंना तिकीट मिळण्याची संधी आहे। याआधी बीड लोकसभा लढण्यास स्पष्ट विरोध करणाऱ्या पंकजा मुंडेंचेही सूर बदलले आहेत। शिवाय पंकजा मुंडे लोकसभा लढल्या आणि आगामी विधानसभेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती राहिली तर परळी विधानसभेचा मार्ग धनंजय मुंडेंसाठी मोकळा होऊ शकतो। महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।